DJ Moral Stories. गरिबाचा अंडा भात. एका गावात रोशन हलवाई राहत होता. रोशन लोकांच्या लग्नात स्वयंपाक बनवायचं काम करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. तरी सुद्धा त्याला त्याच्या मुलीला खूप शिकवायची इच्छा होती, म्हणून तो दिवस रात्र मेहनत करायचा. सकाळपासून कामाच्या शोधात निघालेला रोशन घरी परततो तेव्हा आज सकाळपासून कुठे कुठे भटकलं, पण काहीच काम नाही मिळालं मला. तुम्हाला खूप दम लागलाय, शांत बसा. सकाळपासून गेला तुम्ही दमले असाल. अगं, काम करून दमलो असलो तरी पण एक आनंद मिळत असतो ग निर्मला, कारण हातात पैसे असतात. आज ते पण नाहीयेत, त्यामुळे दमलेल्या शरीरासोबत मनही दमलेलं आहे ग. आज पूर्ण एक आठवडा झालाय. इतक्या तिथे जेवणाची थाळी घेऊन शोभा येते. करू नका कसली काळजी, खा शोभाच्या हातची जेवणाची थाळी. हे काय चाललंय तुझं? या घरात अजून एक नोकर तयार करायचंय का? या घरात एक हमाल बाप आहे, ते पुरेसे नाहीये का की आता मुलगी सुद्धा जेवण बनवते? मी पै जोडून तुला कसं ग्रॅज्युएट करायचं याचा विचार करतोय, आणि तू आहेस की तुझ्या हातातून हे पोळपट लाटणं सुटत नाहीये. काय ग, तुझ्या वडिलांना जर हे पटत नाही तर तू का सोडून देत नाहीस हा नाद? आम्हा दोघांना तर शिकायची संधी मिळाली नाही, पण तुला तर मिळतेय ना. शिकून घे, नाहीतर आमच्यासारखी पश्चाताप करायची वेळ येईल. शोभा आपल्या आई बाबांचं बोलणं ऐकून शांतपणे आत निघून जाते. आणि दुसऱ्या दिवशी शोभा, घरावर लक्ष ठेव, मी येते थोड्या वेळात. आता तू कुठे चाललीयस आई? पैसे नकोयत का? मी विचार करते की लोणची पापड विकून 4 पैसे कमवीन, म्हणून आजूबाजूच्या लोकांना जाऊन विचारते की कोणाला किती किलो लोणचं पापड हवेत. हे सगळं काय होतंय आणि का? आता बस झालं. आता मी काहीच सहन करू शकणार नाही. जरुरी नाहीये की सगळे शिकून मोठे होतात. माझं स्वप्न शेफ व्हायचं आहे. कदाचित ते इथूनच, या गावच्या मातीतूनच सुरू होईल. माझा नाईलाजच मला मोठं करेल. संध्याकाळी निर्मला आणि रोशन रिकाम्या हाताने घरी येतात, आणि तेव्हा शोभा त्यांना तिची कल्पना बोलून दाखवते. माझ्या लग्नासाठी तुझे दागिने बनवलेस ते मला दे आई. मी ते विकून एक ढाबा उघडते आणि तिथूनच काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न साकार करेन. छंदापासून शेफ पर्यंतचा प्रवास. मी मास्टर शेफ बनणार. हे सगळं फक्त टीव्हीत होत असतं बाळा. आणि राहिला ढाब्याचा प्रश्न, लोक काय म्हणतील की रोशन मुलीची कमाई खायला लागला. आणि गावात आधीपासून तो कपटी नथू ढाबेवाला आहे ग. तो तिथे असताना आपल्याकडे कोण येणार? लोकांचं काय आहे बाबा, तसंही आज आपल्याला कोणी काय वाढायला येणार आहे का? आणि नथूला फार फार तर डाळ भात बनवता येतो. माझ्या पुढे काही खास टिकणार नाही तो. पण तू तुझा अभ्यास देखील चालू ठेव हा. निर्मला शोभाच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने विकून एक ढाबा विकत घेते. आपण विकूया अंड भात. प्रोटीन युक्त आणि गरम अंड्यांमुळे थंडीच्या काळात पोषण मिळेल. आणि सोबत रोशन हलवाईने बनवलेला माव्याचा गुलाबजाम अगदी फ्री. ऐका, 50 रुपयात फुल प्लेट अंडा भात खा. मिठाई सोबत मसाल्यांचं मिश्रण. लवकर या. काय फक्त 50 रुपयात अंडा भात? तो नथू तर 80 रुपयामध्ये फक्त डाळ भात देतो. जवळचे सगळे लोक शोभाचा अंडा भात खाण्यासाठी तिच्या ढाब्यावर येतात आणि तिचं खूप कौतुक देखील करतात. शोभा, तुझ्या हाताला खूप छान चव आहे हा. तू साक्षात अन्नपूर्ण आहेस बघ. रोशन, तू खूप भाग्यवान आहेस हा. अशा प्रकारे एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे शोभाच्या अंडा भाताची बातमी सगळीकडे पसरते. आणि जिथे रोशनला एक काम मिळत नव्हतं, आता तिथे त्याच्या दुकानापुढे माणसं रांग लावून उभी होती. आणि शोभाच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे आता कोणीच नथूकडे जायला तयार नव्हतं. ए पोरगी, दुसरं कोणी नाही मिळालं तर माझ्याशी स्पर्धा करते. अक्कल ठिकाणावर आणावी लागेल हिची. आली मोठी शेफ बनणारी. चंगू मंगू दोघेही नथूचे गुंड होते. आदेश मिळताच ते दोघे शोभाच्या ढाब्यावर पोहोचले आणि एक प्लेट अंडा भात मागवतात. अरे, कधी येणार आहे जेवण? खूप ऐकलं तुमच्या अंडा भाताचं कौतुक. आता खाऊ घालणार आहेत की नाही? हिरोईन, ही काय पद्धत आहे बोलायची? आमच्या मालकाने सांगितलं की वेळेतच हा डाबा बंद कर, नाही तर तशी तू समजूतदार आहेस. हो का? आपली ही ताकद ना कुठे दुसरीकडे दाखवायची. एक उलट्या हाताची पडेल ना तर कोण चंगू आणि कोण मंगू कळणार सुद्धा नाही. बोलू का आता पोलिसांना? हा, जातो आम्ही. काय झालं शोभा, सगळं ठीक तर आहे ना? काही नाही आई, बस 2 बिनकामाची माणसं येऊन बसली होती, त्यांना हकलवून लावलं, एवढंच. चंगू मंगू झालेला सगळा प्रकार नथूला येऊन सांगतात, पण तो कुठे शांत बसणार होता. रात्रभर नथू अंड्यासारख्या दिसणाऱ्या दगडांना सफेद रंग लावून पूर्णपणे त्यांना अंड्यांसारखा बनवतो. आणि त्या रात्रीमध्ये शोभाच्या ढाब्यावर जाऊन खऱ्या अंड्यांच्या ऐवजी ते दगड ठेवून येतो. निर्मला तांदूळ शिजायला ठेवते आणि शोभा अंडी घेऊन येते.
ही अंडी अचानक इतकी जड कशी काय झाली? शोभा ती अंडी फोडून बघते. अरे ह्याचा तर रंग निघतोय आणि हे तर दगड आहे बाबा. हे नक्कीच त्या नथूने केलं असणार आहे. बरं झालं की तू न बघता कुठलं काम करत नाहीस, नाहीतर आज काय झालं असतं. आता तर खूपच झालं बाबा. रात्री मी आपल्या ढाब्याचं रक्षण करेन आणि त्या नथूचा ढाबा तर मी बंद करून राहीन. नथू आपल्या ढाब्यावर बसून काय हंगामा होतो याची वाट पाहत होता. अजून काही हंगामा का नाही झालाय? मी जाऊन बघून येतो. बहुतेक अंडी नीट उकडली नसतील. नथू येऊन बघतो तर सगळे ग्राहक आरामात अंडा भात खात बसलेले असतात आणि एका माणसाजवळ तो येऊन विचारतो, कसा झालाय अंडा भात? एकदम स्वादिष्ट आहे. रात्री नथू टोपलीवर खडे घेऊन शोभाच्या ढाब्यात खिडकीतून आत शिरतो आणि तेव्हा शोभा लपून हे सगळं बघत होती आणि नथू ते खडे त्या तांदळात मिसळणार इतक्या शोभा सोबत असलेले पोलीस त्यांना रंगेहात पकडतात. स्पर्धा करायची तर मैदानात उतर. हे सगळं करशील तर जेलमध्ये नक्की जावं लागेल. दुसऱ्या दिवशी शोभा परत आपल्या कामाला लागते आणि तिथे एक नेहमीची ग्राहक येते. एक प्लेट अंडा भात द्या ना ताई. तुमच्या हातात तर खूप जादू आहे. मास्टर शेफ मध्ये ऑडिशन होत आहे, तुम्ही ट्राय करा ना. काय खरंच शोभा मास्टर शेफ बनणार का? चांगली आहे कल्पना. हा जा बाळा जा, आपल्या बापाचं नाव मोठं कर. शोभा आपलं स्वप्न पूर्ण करायला शहरात जाते आणि ऑडिशन मध्ये अंडा भातच बनवते आणि जजेसला देखील देते. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अंडा भात जरा सिंपल नाही वाटत का तुम्हाला? तुम्हाला रिजेक्ट होण्याची भीती नाही वाटली का? ही अंडा भाताची प्लेट माझं घर चालवतं. पूर्ण गावात फेमस आहे माझा अंडा भात, म्हणूनच मला हे सादर करणं योग्य वाटलं. जजेस शोभाने बनवलेला अंडा भात खातात आणि तिचं खूप कौतुक करतात. तुम्ही यांचं पेटंट घ्या. ओ माय गॉड, इट्स इनक्रेडिबल. माझ्या रेस्टॉरंट मध्ये हे डिश देणार का तुम्ही? हो सर, का नाही? यू विल बी पेड फॉर दिस. डोंट वरी. शोभा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असते आणि मास्टर शेफचा किताब आपल्या नावावर करते. आणि काही दिवसांनंतरच रोशन व निर्मलाचे दिवस देखील पालटतात आणि शोभा आपल्याच गावात आपलं पहिलं अंडा भाताचा ढाबा सुरू करते. मॅडम शेफ, तुमचं जेवण तर खूप महाग असेल ना? 50 रुपयात फुल प्लेट काका.